तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.एम.एम नर्सिंग यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे CHO संदर्भामधला। तर पहा, CHOची ही पदभरती आहे जे एक पुढल्या आठवड्यामध्ये तर येणार आहे, त्याची आपल्याला माहिती भेटलेली आहे। पुढील आठवड्यामध्ये CHOची पदभरती येऊन जाईल। त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचा अपडेट आहे की CHOमध्ये पगारीमध्ये काही बदल होणार आहे का? तर हा अपडेट CHOच्या पगारा संदर्भामधला आहे। तर पहा, यामध्ये थोडेसे चेंजेस व्हायची अशी शक्यता आहे CHOच्या पगारामध्ये। तर काय असणार आहे ते चेंजेस, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल। नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पत्र कोणाचं आहे? कमिशनर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस जे आहे, NHMचं पत्र आहे। मिशन डायरेक्टर नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गतचं पत्र असणार आहे, जे की निघालेलं आहे टू द ऑनरेबल ॲडिशनल सेक्रेटरी अँड मिशन डायरेक्टर नॅशनल हेल्थ मिशन जे आहे यांच्यासाठी पत्र आहे। मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, निर्माण भवन, न्यू दिल्ली। ठीक आहे, तर यांना हे पत्र काढलेलं आहे। तर विषय काय याच्यामध्ये पहा, पत्राच्या संदर्भामध्ये विषय असा आहे की सब्जेक्ट, तर पहा या ठिकाणी गायडन्स ऑफ रिव्हिजन ऑफ सॅलरी स्ट्रक्चर्ड कमिटी ऑफ हेल्थ कम्युनिटी ऑफिसर 25,000 पर मंथ रेम्युनरेशन आणि 15,000 पर मंथ जे प्रेफरन्स बेस्ड इन्सेंटिव्ह, परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह आहे। त्यामध्ये पहा, 35,000 पर मंथ रेम्युनरेशन आणि 5,000 पर मंथ परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह यावर असं करण्याबद्दल या ठिकाणी हे सब्जेक्ट आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी रेफरन्स ऑलरेडी जोडलेला आहे। रेफरन्स तुम्ही पाहू शकता। ऑपरेशनल गाईडलाईन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसचा एक आहे। त्यानंतर मिनिट्स ऑफ मीटिंग डेटेड जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे जे आहेत रेफरन्सचे पाहू शकता। हे डेट टाकून तुम्ही ह्या दोन गोष्टी पाहू शकता। चेअरमॅनशिप ऑफ ऑनरेबल हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जे आहे या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज बीइंग सक्सेसफुली इम्प्लिमेंटिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर, म्हणजेच ग्रामीण भागातली जे प्रायमरी हेल्थ केअर आहे ते छान प्रकारे ते इम्प्लिमेंट करत आहे थ्रू द आयुष्यमान आरोग्य मंदिर विथ द हेल्प ऑफ सब सेंटर, म्हणजेच आता नाव बदलून आयुष्यमान आरोग्य मंदिर झालेलं आहे इन अ स्टेट ऑफ महाराष्ट्र। ॲज पर CPSC गाईडलाईन्स कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO इज अपॉइंटेड आम म्हणजे आयुष्यमान आरोग्य मंदिर / सब सेंटर अंडर द नॅशनल हेल्थ मिशन इन द स्टेट ऑफ आयुर्वेदिक अँड युनानी नर्सिंग ग्रॅज्युएट्स आर बीइंग अपॉइंटेड ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर इन महाराष्ट्र। करंटली देर आर 7,398 CHOs, म्हणजे जवळपास 7,500 या ठिकाणी CHO होतं। 7,398 या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये CHO करंटली वर्किंग आहेत ॲज आम आयुष्यमान आरोग्य मंदिर सब सेंटर लेवल इन अ स्टेट। ॲज पर द CPSC गाईडलाईन्स सेक्शन 11 फायनान्सिंग कम्युनिटी हेल्थ ऑफिसर वर्किंग ॲज अ आम सब सेंटर सपोज्ड टू गेट टोटल सॅलरी ऑफ 40,000 रुपये। ठीक आहे, पर मंथ, आउट ऑफ विच 25,000 त्यामधली जे असली पाहिजे, काय असली पाहिजे, फिक्स्ड सॅलरी, म्हणजे फिक्स्ड पर मंथ दर महिन्याला 25,000। पहा, हे 25 मधले हे जे आहे यामध्ये 24,800 तुम्हाला खात्यावर पडते, 200 रुपये तुमचे या ठिकाणी कट होतात। ही झाली 25 फिक्स्ड। त्यामध्ये टोटल 25 फिक्स असल्यानंतर पहा या ठिकाणी 37.5% ऑफ टोटल सॅलरी जी आहे ती आहे 15,000 या ठिकाणी। 15,000 मंथ ॲज अ परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह टोटल होईल यामध्ये मिळून 40,000। तर यांचं म्हणणं काय आहे, 25 प्लस जे 15 होऊन 40 सॅलरी अशी होती। कामावर आधारित मोबदला हा 15,000चा असतो। ठीक आहे, तर यामध्ये ॲज पर द रेफरन्स टू सॅलरी स्ट्रक्चर ऑफ CHO इज टू बी रिवाइज्ड ॲज अ 35,000 पर मंथ फिक्स्ड रेम्युनरेशन अँड 5,000 पर मंथ ॲज अ परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह। स्टेट इज रिक्वेस्टिंग गायडन्स ऑन द रिव्हिजन ऑफ द सॅलरी स्ट्रक्चर ऑफ CHO। तर पहा, अशा प्रकारे ह्या ठिकाणी चेंजेस आहेत। तर साध्या भाषामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, CHOची जी सॅलरी आहे सध्याची सॅलरी ही 25,000 प्लस 15 आहे। ठीक आहे, 25 प्लस 15 सॅलरीमध्ये जे तुमचे 15,000 सॅलरी हे तुमच्या हातामध्ये फिक्स नसतात, हे तुमच्या कामावर आधारित असतात। तुम्ही जर काम चांगलं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 15 येतात। 15 जर फिक्स 15 मोस्टली काय येत नसतात, त्यामध्ये 12 वगैरे तुमच्या कामावरच हे सर्व गोष्टी अवलंबून आहेत। मग या ठिकाणी काय सांगितलं आहे, हे जे या ठिकाणी रेफरन्स जोडलेला आहे, रेफरन्स जोडून असं सांगण्यात आलेलं आहे की तुमची जी 5,000 आहे
15,000ची करून तुम्हाला 5,000 करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अगोदर जे 15 होत आहे आता त्याला 5 करा, म्हणजे फिक्स्ड सॅलरी तुमची ही जी आहे 35 मिळू द्या आणि हे जे आहे या ठिकाणी 15 या ठिकाणी फक्त 5 होऊ द्या, म्हणजे कामावर आधारित मोबदला हा 5 झाला पाहिजे आणि हे जे आहे 35च राहू द्या, 25चं 35 होऊ द्या असं या ठिकाणी म्हणणं आहे. तर ही गोष्ट लवकरच इम्प्लिमेंट होणार आहे, याला काही जास्त वेळ लागणार नाही, कारण शासनाने जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे सब सेंटरचं काम चांगलं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हेल्थ डिपार्टमेंटने, की सब सेंटर लेवलचं काम चांगलं होत असल्यामुळं त्या ठिकाणी जे यांचे रिक्वायरमेंट आहेत ते लवकरच पूर्ण केले जातील असं पण या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर तुमचे 35 + 5 हे होऊन जातील, यामध्ये काही अडचण नाही. तर जी कोणी CHOची तयारी करत आहे तर नक्की CHOचा अभ्यास चांगलं करा. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, त्यानंतर दरवर्षी तुमचं 5% इन्क्रिमेंट पण लागून येतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आदिवासी भागामध्ये असताल तर त्या ठिकाणी तुम्हाला परत वेगळं त्या ठिकाणी 15,000 भेटतात लागून. तर असे सर्व या ठिकाणी CHO एक बेस्ट जॉब आहे, जी कोणी इच्छुक आहे त्यांच्यासाठी. तर ही माहिती ज्या कोणाला आवडली असेल तर नक्कीच या माहितीला शेअर करा आणि जे कोणी CHOची तयारी वगैरे करत आहे त्यांना पण पाठवा, जेणेकरून यांचा सर्व अपडेट त्यांना भेटला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे नवीन अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण डेली आणत असतो. धन्यवाद.